माजी मंत्री काँग्रेसचे नेते विलास काका पाटील उंडाळकर यांचे पुत्र काँग्रेसचे सरचिटणीस रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत। माझ्यासोबत उदयसिंह पाटील उंडाळकर आहेत। काय भूमिका आहे आपली? आज राष्ट्रवादीमध्ये जो प्रवेश होतोय त्या प्रवेशापाठीमागची भूमिका ही वेगळी आहे। मी काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये चाललो आहे। हे जे काही आज जे काही समाजामध्ये चित्र दिसते तर हे चित्र वास्तवता तसं नाही आहे। काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर मी संघटनेमध्ये काम करत होतो आणि आज संघटनेला बरोबर घेऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतो आणि ते सुद्धा कार्यकर्त्यांची मागणी होती की भविष्याचा वेध घेता आपल्याला जर का समाजकारण आणि राजकारण करायचं असेल तर आपल्याला सत्तेच्या पक्षामध्ये असणं किंवा सत्तेबरोबर असणं ही काळाची गरज आहे। तरच आपली भविष्यामध्ये या विभागातली जी विकासाची कामं आहेत किंवा संस्थात्मक ज्या काही डेव्हलपमेंट आहेत ह्या करण्यासाठी आपल्याला शासनाच्या माध्यमातून मदत होऊ शकेल। म्हणून राष्ट्रवादीमध्ये अजितदादांबरोबर काम करण्याचा आम्ही म्हणजे या ठिकाणी आमचा निर्णय झाला आणि त्या पद्धतीने आज त्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होतो। एकीकडे शिंदे गटाकडून शिवसेनेकडून आपल्याला ऑफर होती, दुसरं काँग्रेस आपण सोडताय, नेमकं राष्ट्रवादीच का निवडली? राष्ट्रवादी निवडण्यापाठीमागची भूमिका हीच आहे की आज आमची जी पार्श्वभूमी आहे संघटनेची किंवा व्यक्तिगत माझी ही स्वातंत्र्य चळवळीतनं निर्माण झालेली ही पार्श्वभूमी आहे। कारण आमचे आजोबा असतील, मोठे चुलते शामरावांना असतील किंवा काका असतील यांनी पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार केला आणि पुरोगामी विचारसरणीला साधर्म्य असणारा असा पक्ष आज राष्ट्रवादी म्हणून काम करतोय आणि त्यांची ही निर्मिती याच यशवंत विचार किंवा पुरोगामी विचारसरणीतून झाली आणि शाहू फुले आंबेडकरांचे विचार जोपासण्याचं काम आज महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या माध्यमातून चालू आहे। सत्तेत राहून ते हे काम करतायत म्हणून हा पक्ष आम्ही कार्यकर्त्यांसाठी आणि विकास कामांसाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी सांगितलं। कॅमेरामन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम टीव्ही, कराड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।